तरी म्हटलं आपला वैभव जाईन आणि काम नाही होणार असं होऊच नाही शकत. ते कोणचं काम आहे हे पाहासाठी ब्लॉग शेवट लोक पहा. मग त्याच भाऊ सकाळी सकाळी टकाटक होऊन आपल्याला जाणं होतं भाऊ वरातले. अरे भाऊ मी कुलझर आलो पण कुलझर होती भाऊ पॅक. कुलझर पॅक होती तर आम्ही चाललो होतो भाऊ टू व्हीलर घेऊन. असं जिंदगीमध्ये कधी हार नाही माना लागत, काऊन की एक रस्ता बंद झाल्यावर तर दुसरा तर खुलते. आणि ज्याच्या बी जिंदगीचा दुसरा रस्ता खुलला नाही त्याने समजून जायचं की त्याच्या फटकाल जंग लागेला आहे. आपल्याकडचा भाऊ उन्हाळ्यामध्ये रस्ता होते भाऊ धरणाहून चालू बी काऊन होते भाऊ 5 गेटाचं काम अजून बाकी आहे. आणि त्या 5 गेटाचं काम करायसाठी करायला लागते भाऊ नदी डायरेक्ट बंद. मतलब बंद केली तर मतलब थोडा थोडा आपला बी फायदा होते. रस्त्याने जाता जाता आपल्याला हार्वेस्टर लागल तर वैभवले मतलब भाऊ बाजूलाच राहते आपली गाडी. पहिलेच तर म्हटलं हा सगळ्यात मला मोठा रोड दिसू राहिला. तसेच रस्ते शॉर्टकट मारत बसलो बापू काठीमध्ये. अडी तर म्हटलं आपले एकदर म्हटलं आपली कुलझर यायला. मग काय अडी आल्यावर मग झालं भाऊ सगळ्यात पहिले चहा पाणी. मग चहा पाण्याचा मेळ झाल्यावर मग आला भाऊ जेवणाचा मेळ डायरेक्ट. का जेवण खाऊन झाल्यावर मग पौराला तो धक्के जीवा. बंदे मोठाले माणसं असली की डायरेक्ट धीरे धीरे काम असते. आणि बंदे मोठाले पोरं असली की डायरेक्ट भाऊ टाइमपास करायचं कामच नसते डायरेक्ट. मग बंदेले गुलाल गिलाल लावल्यावर मग आलो भाऊ आम्ही गाडीच्या जवळ. मग गाडीच्या जवळ आल्यावर मालूम पडले की आपली शिदोरी राहिली. आता शिदोरीची बी छोटी मोठी भाऊ काही ना काही प्रथा असते. भाऊ शिदोरीचे पैसे दिलेस तास आपल्याला भाऊ शिदोरी भेटी. आता म्हटलं वैभवले किती रुपये मागले, म्हटलं वैभव किती देते आता काय माहिती. मग तशीच भाऊ शिदोरी घेतल्यावर मग निघलो भाऊ आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. याच्या पुढचा ब्लॉग पाहायसाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.